नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातही टायगर ऑपरेशनची चर्चा सुरू आहे आणि खासदार संजय जाधव हे शिंदे गटामध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे. काय सांगाल? नमस्कार. आपल्या माध्यमातून आणि परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी चर्चा आहे की परभणी जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब जे की उद्धव सेनेचे खासदार आहेत ते लवकरच शिंदे गटात का भाजपमध्ये प्रवेश करणार चर्चा आम्ही पण ऐकायलो. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत आणि त्यांनीसुद्धा मान्य केलं आहे खासदार साहेबांनी की विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. सर, सध्या जे मुस्लिम समाज खासदार साहेबांवर रोष करायला लागलेत की आम्ही तुम्हाला निवडून दिलेले आणि तुम्ही चाललेत, तर याबद्दल त्यांचा संतोष आहे आणि त्यांना वारंवार ते नागरिक प्रश्न विचारत आहेत. तर आपलं काय मत आहे सर याबद्दल? मुस्लिम समाज बांधवाला आपल्या माध्यमातून एकच सांगतो, भारतीय जनता पार्टी म्हणजे सबका साथ सबका विकास. तुम्ही का भारतीय जनता पार्टीला विरोध करता? भारतीय जनता पार्टीने कधीच मुस्लिम धर्माला विरोध केला नाही. भारतीय जनता पार्टीचा विरोध कोणाला आहे? जे भारतात राहतात, भारताचं खातात, पण गुणगान पाकिस्तानचं गातात, कुठल्याही धर्माचा असू द्या, त्याला विरोध भारतीय जनता पार्टीचा आहे. मला सांगा, केंद्रात आणि राज्य सरकार ज्या विविध योजना आहेत त्या सर्व जाती धर्मासाठी आहेत. त्यामुळं सर्वात जास्त लाभ घेणारे आमचे मुस्लिम बांधव आहेत. पण त्यांनी विरोध कशामुळे करायले? त्यांना एवढंच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीशिवाय या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आता परभणी जिल्ह्यामध्ये पर्याय नाही. त्यामुळं तुम्ही यांना त्यांना पुढी करण्यापेक्षा डायरेक्ट भारतीय जनता पार्टीला का मतदान करीत नाही? भारतीय जनता पार्टी पण काही ऑफर दिली का खासदार साहेबांना? आपण वरिष्ठ पातळीचा विषय आहे. ते आमचे नेते आदरणीय सन्माननीय अमितभाई शाह साहेबांची त्यांनी भेट घेतली. या संदर्भात घेतली, काय घेतली? आम्ही एक चर्चा अशी ऐकायलो की जवळपास 7-8 खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. शेवटी आता ते त्यांचे निर्णय आहे कुठं जायचे, काय करायचे. पण काही ना काहीतरी घडत आहे, उगाच चर्चा होत नसती. त्यामुळं ग्रामीण भागासह शहरातील ही कट्टर शिवसैनिक खासदार साहेबांवर नाराजगी व्यक्त करते, याकडे कसं बघता? त्यांच्या पक्षांतर्गतला विषय आहे, आपल्या जिल्ह्यातला इतिहास आहे. शेवटी विकास कामाशिवाय पर्याय नाही. त्यांनी पाहितलं 11 वर्षे उद्धव सेनेचे खासदार राहून त्यांनी पाहितलं की त्यांचे जे नेतृत्व आहे, उद्धव ठाकरे साहेब हे घराच्या बाहेर निघत नाहीत, सामान्य जनतेत मिसळत नाहीत, काम करीत नाहीत. मग त्यांना पुढचं भवितव्य काही दिसणं झालं. शेवटी त्यांना आम्ही कळालं की आता विकास जर करायचा असेल, काहीतरी करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी किंवा मित्रपक्षात आल्याशिवाय पर्याय नाही.